नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी यामधील अध्याय 7 विज्ञान योग हा सुरू करणार आहोत. श्री गणेशाय नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा. अध्याय 7 विज्ञान योग. या अध्यायात श्री भगवान म्हणतात, हे पार्था, माझ्या ठिकाणी मन आसक्त ठेवून आणि माझा आश्रय करून योगाचे अनुष्ठान करणाऱ्या तुला जेणेकरून पूर्णत्वाने माझे संशयरहित ज्ञान होईल असा हा प्रकार ऐक. मी तुला विज्ञानासह अपरोक्ष ज्ञानाचा संपूर्णपणे उपदेश करतो. तो जाणून घेतला म्हणजे तुला आणखी काही जाणणे शिल्लकच राहणार नाही. आयका मंगतो श्री अनंतू, पार्थाथे असे म्हणतू, पैगा तो योगयुक्तू झालासी आता. मज समग्राते जानसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझ ज्ञान सांगेन तैसे. विज्ञानासी एथ विज्ञाने काय करावे, ऐसी घेसी जरी मनोभावे. परीपै आधी जाणावे, तेची लागे मग ज्ञानाची वेळी. झाकती जाणीवांचे डोळे, जैसे तिरी नाव न ढळे. टेकली साती तैसी जाणीव जेथनारी घे. विचार मागुता पाऊल निघे, तर्कू आयनी निघे. अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान, येरू प्रपंचू हे विज्ञान. तेथ सत्बुद्धी ते अज्ञान, हेही जाण आता अज्ञान अवघे हरपे. विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होनी जाईजे. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, तू आता योगयुक्त झालास. आता मी तुला प्रपंचासह ब्रह्मज्ञान सांगेन. ज्या योगे सर्वव्यापी असा जो मी त्या मला तू तळहातावर ठेवलेल्या रत्नाप्रमाणे स्पष्टपणे जाणशील. इथे विज्ञानाचे काय करायचे अशी तुझी समजूत असेल तर तेच प्रथम समजून घेतले पाहिजे. मग तिऱ्याला टेकलेली नाव जशी हालत नाही तशी स्वरूप ज्ञानाचे वेळी बुद्धी कुंठित होते. जिथे जाणीव संपते विचारही मागे फिरतात, आणि जिथे तर्काचे चातुर्यही चालत नाही. हे अर्जुना, त्याचेच नाव ज्ञान आणि प्रपंचाची सत्यत्व बुद्धी म्हणजे अज्ञान, हेही तू जाण. आता अज्ञान संपावे, विज्ञान बाधित व्हावे आणि आपण ज्ञानस्वरूपच होऊन जावे. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयांचे व्यसन तुटे. हे जाणणे सोने मोठे, उरोने दी. ऐसे वर्म जे गूढ, ते कीजेल वाक्यारूढ. जेने थोडे न पुरे कोड, बहुत मनीचे. पैगा मनुष्याची या सहस्त्रेशा, माझी विपायली याची दिवसा.
तैसे या धीवसे करा बहुवसा, माझी विराळा जाणे. जैसा भरलेल्या त्रिभुवना, आता एक एकू चांगू अर्जुना. निवडुनी की जे सेना लक्षवरी, की तयाही पाठी. जे वेळी लोहे मासा ते घाटी, त्या वेळी विजयश्रीच्या पाटी. एक चूबसे तैसे आस्थेच्या महापुरी, रिघताती कोटीवरी. परिप्राप्तीच्या पैलतिरी, विपाईले निघे. म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी आहे. परी तो बोलू येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके. तरी अवधारी गा धनंजया, हे महादादिक माझी माया. जैसी प्रतिबिंबे छाया निजागाची, आणि येते प्रकृती म्हणिजे. जे अष्टधा भिन्न जाणिजे, लोकत्रय निपजे. येस्तव हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी. तरी तेची गा आता परीसी विवंचना. आप गीतेज गगन, परी मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न. आठे भाग, या आठांची जे साम्य अवस्था, ते माझी परम प्रकृती पार्था. तिये नाम व्यवस्था जीव ऐसी. जे जडा ते जीववी, चेतना ते चेतवी. मना करवे मानवी शोक मोहू. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज येथे सांगतात, असे जे गूढ वर्म आहे ते मी शब्दात सांगेन. त्याच्या थोड्याशा प्रतिपादनेने तुझ्या मनाचे पूर्ण समाधान होईल, ज्यामुळे वक्त्याचे बोलणे थांबते, ऐकणाऱ्याच्या सर्व इच्छा नाहीशा होतात. हे ज्ञान लहान मोठा असा भेदच राहू देत नाही. अर्जुना, हजारो माणसात एखाद्यालाच ज्ञानप्राप्तीची इच्छा असते, आणि त्या पुष्कळ इच्छा करणाऱ्यामध्ये माझ्या स्वरूप ज्ञानास एखादाच जाणतो. ज्याप्रमाणे त्रैलोक्यात एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, आणि अशा मोठ्या सैन्यातून शस्त्रांचे आघात सोसून एखादाच वीर विजयलक्ष्मीच्या आसनावर बसतो, अगदी त्याचप्रमाणे या ज्ञान लालसेच्या पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण ते त्यातील काहीच थोडे पैलतिरी पोहोचतात. म्हणूनच हे ज्ञान समजून घेणे सोपे नाही. त्याचे महत्त्व असामान्य आहे, ते मी तुला पुढे सांगेनच. आता मी जे सांगतो ते तू नीट ऐक. हे अर्जुना, जशी आपल्या शरीराची सावली, तशी महत्त्वादी माया ही माझी छाया आहे. हिला प्रकृती असे म्हणतात. हिचे 8 प्रकार आहेत. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. हे 8 प्रकार कोणते ते तुला जाणून घ्यायचे आहेत, तर ऐक, मी त्याचे वर्णन करतो. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार हे या प्रकृतीचे 8 भाग आहेत. हे अर्जुना, या आठांची साम्य स्थिती तीच माझी पराप्रकृती, तिलाच जीवाभूता प्रकृती म्हणतात. ती जडास चेतन करते, चेतनेत चैतन्य आणते. हिच्यामुळे मनात शोक मोहादी विकार उत्पन्न होतात. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या
अध्याय 7 यामधील 20 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत। झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। ओम नमो ज्ञानेश्वराय।